नमस्कार मित्रमैत्रिणींनो, धनुरास झाली आहे ती ऐकून सगळ्या राशी तुम्ही ऐकत असाल आणि मग तुम्ही जरा विचारात पडता, कारण धनुरास जरा वेगळी आहे नाही का. ज्ञानाची रास आहे. आता याच्या पुढची रास आहे ना, ही कर्माची रास आहे. म्हणजे परत अरे बापरे, जरा गंभीर. मकर राशीची माणसं असतातच तशी, श्रूड, शहाणी, शांत, शनीसारखी. शनीची रास आहे ही स्वतःची, 10वी रास आहे. या राशीला 18 जानेवारी ते 18 एप्रिल हे दिवस कसे असतील हे आपण बघूया. ॲक्च्युली ना तुम्हाला हे माहिती आहे की सगळे ग्रह भ्रमण करतायत, कुठलाही ग्रह एका जागी थांबलेला नाही. प्रत्येक ग्रह हा स्वतःच्या कक्षेतनं प्रत्येक राशीतून जातो. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च आणि 18 एप्रिलपर्यंतचा एप्रिल याच्यामध्ये रवी, मंगळ, शुक्र हे जास्त वेळा बदलतील. राहू, शनी आणि गुरु हे स्टॅटिक आहेत. केतू हे स्टॅटिक ग्रह आहेत, ते जिथे आहेत तिथनं हलणार नाही आहेत. आत्ता जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये कुठलाही मोठा बदल होत नाही आहे. पण तरीसुद्धा आपल्या राशीला 3, 4, 3.5 महिने असं म्हटलं म्हणजे आपण कसं बरं वागावं, आपल्याला कसे दिवस आहेत असा विचार आल्याशिवाय राहत नाही ना मनामध्ये. चला बघूया मकर राशीला 18 जानेवारी ते 18 एप्रिल काय दिसतं, दिवसांचं दिनमान कसं आहे. तर आता चंद्र आधी पहिला बघूया. तर सगळे तिसरे आठवडे, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च सगळ्याचे तिसरे आठवडे, मी असं तुम्हाला गोषवारात सांगते एकदम. आणि एप्रिलचा पण दुसरा आठवडा, कारण तिसऱ्या आठवड्याचे भविष्यात येत नाही 18 एप्रिलमध्ये, म्हणून दुसरा आठवडा सांगते. तिसरा आठवडा चांगला आहे, तो पुढच्या 3 महिन्यामध्ये आपण बघूया. तिसरा आठवडा प्रत्येक ह्या महिन्यामध्ये चंद्र तुम्हाला शुभच आहे. याचा अर्थ बाकीचा वाईट आहे असं नाही, पण विशेष शुभ आहे, विशेष मन प्रसन्न राहील. जानेवारीमध्ये शुक्र पण तुमच्या राशीत पहिला येतोय, फेब्रुवारीमध्ये तो दुसरा येतोय, मार्चमध्ये तिसरा येतोय, एप्रिलमध्ये 18 तारखेपर्यंत तो चौथा. सगळे शुक्र उत्तम आहेत. आणि तुमच्या राशीचा शुक्र मित्र आहे. तो तुमच्या लग्न जर मकर असेल तर तो तुमचा शुभकारक, योगकारक असा शुक्र आहे, जो दशमेश आणि पंचमेश आहे. त्याच्यामुळे हा लाभदायक शुक्र धनस्थानामध्ये पैसे मिळवून देईल. तृतीयामध्ये नात्यांमध्ये उत्तम संभाषण कला येईल, तुमच्यामध्ये उत्तम नाती जमवाल आणि पैसे मिळवाल स्वतःच्या स्किलनी. चतुर्थामध्ये येणारा तुमच्या घरातल्या सगळ्या सुखसोयी तुम्हाला देईल. त्याचबरोबर तिथे बुध पण चौथा येतोय. परत घरामध्ये सगळं चांगलं, पण तो मेषेत येतोय. त्यामुळे खूप घायकुतीला येईल. कधी कधी असं वाटेल की अरे हे जर आपण जास्त फास्ट केलं का, असं वाटू शकतं. त्याच्यामुळे एप्रिलपर्यंत तुम्हाला शुक्राची उत्तम साथ आहे. रवी जो आहे हा पहिला, दुसरा, तिसरा चांगला. त्यामुळे रवी जेव्हा शनी बरोबर जाणार आहे ना 12 मध्ये, रवी शनीची थोडा काळ युती आहे. शनी 12 मध्ये आहे, तो 12 मधून 6 मध्ये बघतो किंवा 9 कडे बघतो किंवा 2 कडे बघतो, म्हणजे स्वतःच्या राशीकडे बघत नाही. त्यामुळे 10 दिवस शनीला तो अस्तंगत करणार आहे रवी. आणि गुरुच्या राशीतला रवी आहे, तिसरा रवी आहे. ह्या 10 दिवसामध्ये जोपर्यंत तो शनीला अस्तंगत करतोय तोपर्यंत पराक्रमामध्ये असणारा रवी एकटा उत्तम काम करेल. हा शनीच्या बरोबर तिथे पुढे आहे, तेव्हा रवी आणि शनी एकत्र आल्यामुळे नातेसंबंधात फारसं चांगलं नाही. शनीला नाती कळत नाही. तो रवी कुठे नात्यांचा कारक आहे, रवी तर स्वचास्व म्हणजे सेल्फ एस्टीमचा कारक आहे. त्याच्यामुळे इथे नातेसंबंधात फारसं काही घडेल असं वाटत नाही. त्यानंतर जे स्टॅटिक ग्रहांमध्ये मिथुन राशीमध्ये असणारा जो गुरु आहे, तर ह्या गुरुची दृष्टी व्ययावर, धनस्थानावर आणि दशमावर आहे. म्हणजे हा अर्थ त्रिकोणामध्ये असलेला गुरु आलेला आहे. गुरु जेव्हा अर्थ त्रिकोणामध्ये असतो गोचरीचा, तेव्हा तो प्रमोशनचे योग आणतो. षष्ठात येणारा गुरु मोठी कर्ज मिळवून धनस्थानात मोठी प्रॉपर्टी निर्माण करतो. दशमामध्ये मोठी कामं हातून घडवतो. त्याच्याच बरोबर राहू पण या मिथुनेतल्या गुरुकडे बघतोय.
धनस्थानातनं बघतोय. कदाचित प्रमोशन मिळाल्यावर कुटुंबापासून थोडं लांब जावं लागेल किंवा कुटुंबापासून थोडं लांब जाऊन चांगलं काम करायची संधी येईल. तुमच्यावर अवलंबून आहे, तुमचा चंद्र किती बलवान आहे त्याच्यावर ही गोष्ट अवलंबून आहे. त्यानंतरचा ह्या गुरुची जी दृष्टी व्ययावर पडतीये, धनुराशीवर, स्वतःच्या राशीवर पडतीये. मुळात मकर राशीची माणसं ही कामसू असतात, वर्कोहोलिक असतात. चिकाटी त्यांच्यात खूप असते आणि त्याच्यामुळे ही माणसं स्वतःच्या फक्त फायद्याचं असं करत नाहीत. मुळात शनी हा परोपकारी ग्रह आहे, सेवा म्हणजे शनी आहे. त्यामुळे मकर राशीची माणसं, मकर लग्नाची माणसं ही अतिशय केअरिंग असतात. अर्थात ती रास बुधाची नाही आहे किंवा धनस्थानातली नाही आहे, त्याच्यामुळे ते बोलून दाखवणं त्यांना फारसं आवडत नाही. मकर रास, मकर लग्नाची माणसं दुसऱ्याची काळजी जरूर घेतात, पण ती त्याची वाच्यता करणारी नाहीत, कारण त्यांना वेळच नाही हो. इतकं काम असतं त्यांच्याकडे की बस. ते आयुष्यभर कामसू असणारी रास आहे. तुमच्या घरामधली कोणाची मकर रास आहे बघा. तसंच यांना आठवा येणारा जो केतू आहे सिंहेमधला, केतू मुळात चांगला आहे. तो स्पिरिच्युअल ग्रह आहे. अष्टमात तो गूढ ज्ञानाकडे जाणार आहे. तो मकर राशीच्या लोकांना आठवा आलाय, त्यामुळे तो फारसा चांगला नाही आहे. अर्थात या केतूला दृष्टी नाही आहे. तुमच्या कुंडलीत मेष, सिंह, धनुपैकी राशीमध्ये कोणी ग्रह असेल आणि तो जर केतूच्या नक्षत्रात असेल तर या मकर राशीच्या लोकांना मेषेमध्ये म्हणजे एक आकड्यामध्ये जेव्हा एखादा ग्रह चतुर्थामध्ये हा अश्विनीमध्ये असेल तर इथे हा घरातल्या सुखापासून डिटॅचमेंटकडे नेईल, फारसं आस्था नसेल त्याला. हा जर सिंहेमध्येच केतू असेल मुळातच तर हा स्वतःच्या इगोला फारसा कुरवाळणार नाही. इथे केतू लेटगो झाला. आणि धनुराशीमधल्या मूळ नक्षत्रात जर एखादा ग्रह व्ययामध्ये असेल तर याच्याकडे गुरु बघतोय. त्याच्यामुळे जरी केतूच्या नक्षत्रात तो असेल ग्रह, तरी गुरुच्या दृष्टीमुळे मुळातच त्याला आध्यात्मिकतेचं आकर्षण आहे. असं ओव्हरऑल मकर राशीच्या लोकांना सगळ्या ग्रहांचं फळ असं मिळणार आहे. स्त्रियांच्यासाठी बुध आणि शुक्र जानेवारी, फेब्रुवारी, मार्च या तीनही महिन्यात चांगला आहे. तर स्त्रियांसाठी जानेवारी महिना म्हणजे लग्न म्हणजे त्यांच्या राशीमध्ये असलेला जो शुक्र आहे पहिला, हा त्यांच्या व्यक्तिमत्वामध्ये मोहकपणा आणणार आहे. व्यक्तींचं वागणं दुसऱ्याला पटकन आवडून जाईल. तसं बघितलं तर मकर रास ही शनीची रास आहे. तिच्यात मोहकपणा नाही आहे, तिच्यात वर्कोहोलिकनेस आहे, ती कर्तव्यनिष्ठ आहे, कामसू आहे. पण तिथे आलेला शुक्र हा मित्र आहे मकर राशीचा आणि तो पहिला आल्यामुळे व्यक्तिमत्वामध्ये एक प्रकारचं आकर्षण निर्माण करेल. शुक्र हा भिन्नलिंगी आकर्षणाचा कारक आहे. त्यामुळे नवरा बायकोंच्या मध्ये खूप चांगलं सामंजस्य या जानेवारी महिन्यातल्या शुक्रामुळे असेल. द्वितीय स्थानात दुसरा येणारा शुक्र हा घरातल्या पैशाची मॅनेजमेंट उत्तम करेल, कारण त्याच्याबरोबर कुंभेमध्ये रवी पण आलेला आहे. त्यानंतर तृतीयामध्ये येणारा शुक्र मीनेतला उच्चीचा, रवी पण तिथे आहे, शनी पण तिथे, तेव्हाच रवी तिथे येतो. आणि म्हणून हा पुरुषांना पराक्रमामध्ये येणारा, स्त्रियांना शेजार पाजारची आणि इतर नात्यांची जास्त चांगली ओळख कशी आहेत ही नाती होणार आहे. तृतीयातनं जाणारा शनी हा माणसांची पारख करतो. ज्या स्थानात येतो त्या स्थानात जे नाती असतात त्याची. हा लग्नेश राष्ट्राधिपती शनी आहे, पॉझिटिव्हिटी आहे त्याच्याकडे. पण ही पॉझिटिव्हिटीनी तो तृतीयामध्ये असं दाखवेल की मी ज्या शेजारणीला किंवा मी ज्या माझ्या बहिणीला, भावाला खूप माझ्या बाजूचं समजत होते ते खरं तसं नाही दिसत आहे, हे वेगळे आहेत. आणि शहाणं करतो शनी माणसाला. नंतर पुरुषांसाठी जेव्हा चतुर्थामध्ये येणार आहे बुध, एप्रिलमध्ये चौथा, हा घरातल्या गोष्टींमध्ये शास्त्रशुद्ध घरामध्ये काहीतरी काम तुम्ही कराल, शास्त्रशुद्ध काहीतरी रिच्युअल्स वगैरे कराल. आणि षष्ठात येणारा जो गुरु आहे तो पुरुषांना प्रमोशन देईल, बायकांना प्रमोशन देईल षष्ठातून. किंवा एखाद्या माणसाला जर घर घ्यायचं असेल मकर राशीच्या लोकांना, सहावा गुरु त्यांना कर्ज मिळवून देईल आणि कौटुंबिक प्रॉपर्टी निर्माण करेल. वृद्ध लोकांसाठी तब्येतीसाठी लग्नी येणारा जो शुक्र आहे आणि शनी जो आहे तो तिसरा आहे, तिसरा शनी चांगला.
राष्ट्राधिपती शनी तिसरा चांगला, पण कुठलाही ग्रह स्वतःचा स्वभाव सोडत नाही. त्यामुळे तृतीयामध्ये शनी लिमिटेशन्स आणतो, खरं दाखवतो. म्हाताऱ्या माणसांना सुद्धा उगच काहीतरी गैरसमजाने कोणाच्या तरी बाजूनी जात असाल तर ते बरोबर दिसणार आहे. आणि लग्नी असणारा शुक्र त्यांच्यामध्ये गोडवा आणणार आहे. नातवंडांच्यामुळे आजीमध्ये जो गोडवा आहे तो दिसणार आहे. मग बिझनेसमन जे आहेत मकर राशीचे, शुक्र हा बिझनेसचा कारक आहे. तो पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा सगळा चांगला आहे. त्यामुळे जानेवारी, फेब्रुवारी, मार्चमध्ये शुक्राची बिझनेसची उत्तम साथ मिळणार आहे. बिझनेसमनसाठी हा चांगला शुक्र आहे, चांगला रवी तृतीयातला, चांगला शनी तृतीयातला, चांगला बुध चतुर्थातला, चांगला बुध द्वितीय स्थानातला मार्चमधला, असं चांगल्या ग्रहांची साथ बऱ्याच काळ तुम्हाला मिळणार आहे. फक्त गुरु तुम्हाला आत्ता खूप चांगला नाही आहे, पण तो व्ययेश आहे. आणि जरी गुरु षष्ठामधून प्रमोशनचा कारक आहे, गुरु कितव्याही स्थानात आला, कारक असो किंवा अकारक असो, त्याचा मूळ स्वभाव हा चॅरिटी आहे, कृपा करणं आहे. गुरुसारखा तो नेहमीच पॅम्पर करणारा ग्रह आहे. त्यामुळे वाईट असला गुरु तरी माणसाला, वाईट म्हणजे 2, 5, 7, 9, 11 नसला तरी तो फारसं त्रास देणारा हा ग्रह नाही. फक्त ज्यांच्या कुंडलीत मकर राशीमध्ये 0 ते 23 पर्यंतच गुरु असतो तेवढा फक्त नीचीचा असतो. बाकी गुरु कधीच माणसाला खराब फळ देत नाही. या राशीची नक्षत्र आपण पाहिली, उत्तरा शाढामध्ये सुरू होते, श्रवण आणि धनिष्ठा या 3 नक्षत्रात ही रास असते. रवी, चंद्र आणि मंगळ अशी 3 नक्षत्र आहेत. चंद्राचं जे श्रवण नक्षत्र आहे या राशीचं चतुष्पाद, या माणसांनाही मुळातच श्रूड असतात, यांचं चुकत नाही वागण्यात कधी. आणि दुसऱ्या माणसाला महत्त्व देणं, शनी हा सेवेचा कारक आहे, पण श्रवण नक्षत्रात श्रावण बाळासारखी असतात. हे नक्षत्र कानावर पडतं, त्याच्यामुळे दुसऱ्याचं ऐकून घेण्याची शक्ती यांच्यात आहे. लिसनिंग पॉवर फार चांगली आहे आणि त्यामुळे त्यांची बहुतेक कामं सोपी होतात दुसऱ्याला समजून घेतल्यामुळे. धनिष्ठामध्ये हे उत्तम कलावान असतात आणि उत्तराषाढामध्ये हे जे रवीचं नक्षत्र आहे, इथे अतिशय कामसू, कर्तव्य तत्पर, सरकारी कामात असणारे असतात. तुमच्यापैकी मकर राशीमध्ये कोण कसे आहेत बघून घ्या. कसा वाटला एपिसोड मला कॉमेंटवर सांगा. ज्यांना हे सगळं राशी भविष्य ऐकून असं वाटतंय की आपली रास कशी आहे समजून घ्यावं, या माझ्या क्लासला. फेब्रुवारीत नवीन बॅच सुरू करते. तोपर्यंत पुढच्या राशीपर्यंत जाऊया आणि बघूया पुढची रास काय करते. तोपर्यंत बाय बाय.